नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचं आपलं सेशन कशावरती होणार आहे. आजच्या मार्केटच्या प्रिव्ह्यू वरती तसंच टुमॉरो मार्केट जे आहे त्याच्या प्रेडिक्शन वरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहे. राईट, आपण बघणार आहोत की उद्याच्या मार्केटसाठी आपली काय प्लॅनिंग राहिली पाहिजे, आजच्या मार्केटमध्ये काय घडलं, पुढे मार्केट रिटेस्ट केलं, कुठून मार्केट अप गेलं, हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, चला तर स्टार्ट करूया. मग आधी सगळं व्हिडिओ आधी व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी सर्वात आधी आपण काय बघणार आहोत, युएस मार्केट. युएस मार्केटमध्ये काय चालू आहे. युएस मार्केटने कुठेतरी रिट्रेसमेंटची प्लॅनिंग केली आहे. युएस मार्केटमध्ये परत एकदा रिट्रेसमेंट स्टार्ट होऊ शकते. ओके, का? कारण बाहेर इतके ऍक्टिव्ह नाहीये सध्या तरी. जर आपण बघितलं नॅसडॅकमध्ये सुद्धा एक स्ट्रॉंग गॅप डाऊन आपल्याला बघायला भेटलं. राईट, एकदम स्ट्रॉंग डाऊन साईडला, सेलिंग साईडला मुवमेंट आपल्याला राईट जिथे रेजिस्टन्स दिला होता त्याच साईडपासून आपल्याला स्ट्रॉंग स्ट्रॉंग अगदी स्ट्रॉंग म्हणता येईल सेलिंग बघायला भेटली. जर आपण S&P बघितलं, S&P मध्ये सुद्धा आपल्याला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघायला भेटला. इराण युएसचं जे वार आहे त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह न्यूज आली, त्यामुळे कुठेतरी इंडियन मार्केटमध्ये आपला एक पॉझिटिव्ह न्यूज बघायला भेटला. बट लॉंग टर्म मध्ये जे FI आहे त्यांचं गोल आहे तो सेलिंगचा आहे. राईट, जेवढं पण त्यांनी प्लॅनिंग केलंय फ्युचरचं तर ते सेलिंगचं केलंय, बाईंगचं नाही केलं. आणि काही बघितलं एशियन मार्केटमध्ये तर ते पण कुठेतरी सेलिंगचा विचार करत आहे, कुठेतरी मोमेंट बनवून बसलंय. राईट, हँगसेन बघितलं तर त्यामध्ये स्ट्रॉंग सेलिंग चालू आहे. राईट, जर आपण कंपोजिट बघितलं इंडेक्स त्यामध्ये छोटीशी बाईंग आहे. राईट, पण ते सुद्धा इतकी स्ट्रॉंग नाही आहेत की वन साइड बाईंग आपल्याला बघायला भेटू शकते. जस्ट युकेचं बघितलं, लंडनचं जे सेशन आहे त्याचं बघितलं तर ते सुद्धा कन्सोलिडेट करीत आहे मार्केट. ओके, जर आपण लॉंग टर्म मध्ये बघितलं त्यामध्ये सुद्धा आपल्याला कुठेतरी मार्केट एका रेंज बाउंड एरियामध्ये फिरताना दिसते. ओके, डबल टॉप बनवतोय, परत खाली येत आहे, डबल टॉप बनवतोय, परत खाली येत आहे. त्यामुळे इकडे सुद्धा आपल्याला जे बाहेर आहे ते एवढे ऍक्टिव्ह मला तर दिसत नाही सध्या. ओके, आता बघूया आपण इंडियन मार्केटमध्ये जर बघितलं तर सर्वात महत्वाची बँक निफ्टीमध्ये आज काय घडलं ते बघूया. छोटीशी टाइम फ्रेम बघूया. 4 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं तर कुठेतरी इंडियन मार्केटमध्ये छोटासा पॉझिटिव्ह दिसतोय. ओके, बाहेर कुठेतरी ऍक्टिव्ह आहे, पण आज सगळ्या मार्केटमध्ये बाहेर ऍक्टिव्ह आहे, पण ते डायरेक्ट अप जाणार आहे का, सायकोलॉजी समजून घ्या. जरी बाहेर ऍक्टिव्ह असले तर ते डायरेक्ट अप मार्केटला नेणार नाहीये. ओके, पहिलं काय होईल, पहिले ते कन्सोलिडेट करण्यात येईल हा एरिया जो आहे पूर्णतः. ओके, हा जो एरिया आहे इथे मार्केट पूर्णतः व्यवस्थित करताना मार्केट आधी डाऊन साईड मारेल. डाऊन साईडला मार्केटला एक स्ट्रॉंग सपोर्ट हवा आहे. त्या स्ट्रॉंग सपोर्ट नंतर मार्केट एक स्ट्रॉंग भरारी घेऊ शकतं, स्ट्रॉंग अप साईडला जाऊ शकतो. मार्केट अप साईडची मुवमेंट नक्की आहे, पण आधी इथून लगेच अप जाईल असं नाही. इथून जर अप गेला तर तो खूप मोठा ट्रॅप असेल, त्या ट्रॅपमध्ये खूप सारे ट्रेडर फसतील. बट जसं मला वाटतंय त्यामध्ये काय होऊ शकतं, एक स्ट्रॉंग डाऊन साईडला मुवमेंट आहे. जर स्ट्रॉंग अप जायचं असेल ना, तर एक स्ट्रॉंग डाऊन साईडला मुवमेंट, त्यानंतर एकदम स्ट्रॉंग अप साईडला मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. कोणत्या सपोर्टवरती, जर तो सपोर्ट आपण बघितला तर तो सपोर्ट आहे, तो आहे 56,341चा जो सपोर्ट आहे तिथे मार्केटला कुठेतरी बँक निफ्टीमध्ये एकदम स्ट्रॉंग आपल्याला सपोर्ट बघायला भेटतो. त्याच्या खाली जर बघितलं तर 55,420चा जो सपोर्ट आहे तिथे सुद्धा आपल्याला एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बघायला भेटतोय. ओके, बट पण जर मार्केटला स्ट्रॉंग अप जायचं असेल, मार्केटची मुवमेंट बनत असेल, ओके, जे FI आहे ते लॉंग टर्म मध्ये फ्युचर आहे त्यामध्ये कुठेतरी सेलिंगचा विचार करत आहे. पण याला पकडून धरलाय ते आहे DI. आता आपले डॉमेस्टिक इन्व्हेस्टर पण खूप स्ट्रॉंग झाले, त्यामुळे FIचा एवढा इम्पॅक्ट आपल्यावरती होत नाही. पण एक सेंटिमेंट बनून जातं की FI सेल करते, त्यामुळे कुठेतरी फेअरचं वातावरण तयार होतं. पण आता जर आपण बघितलं तर मार्केटला इथून अप जायचं असले, राईट, मार्केट जाणारच आहे हो, त्यात काही वाद नाही. तसं माझं ओव्हरव्ह्यू त्यानुसार मार्केट अपच जाणार आहे. पण मार्केटला डायरेक्ट एकदम स्ट्रॉंग मुवमेंट हवी असेल, एकदम स्ट्रॉंग बाईंग एरिया हवा असेल तर मार्केटला एक स्ट्रॉंग सपोर्टची गरज असते. आणि तो स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो आहे 56,341 आणि 55,420चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. बिकॉज इथे एक स्ट्रॉंग लिक्विडिटी एरिया आहे. त्या लिक्विडिटी एरियाला मार्केट टॅप झाल्याशिवाय, राईट, इथलच्या ऑर्डर आहेत त्या फिल झाल्याशिवाय, हे बघा इथलच्या ऑर्डर आहेत, आता बघू शकतो तुम्ही, इथं जे ऑर्डर आहेत त्या ऑर्डर जोपर्यंत फिल होणार नाही आणि त्याच्यानंतर इथलच्या ऑर्डर आहेत, इथलच्या ऑर्डर हे लिक्विडिटी एरियाच्या फिल झालेल्या नाहीयेत. ज्यावेळेस ह्या ऑर्डर फिल होत्याल व्यवस्थित मार्केट इथं येईल, टॅब होईल, रिट्रेसमेंट घेईल, त्या रिट्रेसमेंट नंतर एकदम स्ट्रॉंग कुठेतरी बाईंग आपल्याला बघायला भेटू शकते. मग सर आम्ही काय करायचं, वेट करा. राईट, मार्केटचा व्ह्यू बघा, मार्केटचा जो लॉंग टर्मचा ओव्हरव्ह्यू आहे तो सीईचा आहे. ओके, तुम्ही जर आताच जर पुट घेऊन बसले तर मार्केट काय करा, इथं तुमची थोडी खालीवर पानामध्ये काय करा, तुमची सगळी जेवढं पण कॅपिटल त्याला उडून देईल ना, उडून दिल्यानंतर मार्केट एक तुमच्या व्ह्यू नुसार जाईल.
ओके, त्यासाठी काय करतो, वेट करायचं, मार्केटला टप्प्यात येऊन जाऊ, टप्प्यात आल्यानंतरच मार्केटमध्ये कुठेतरी आपण ट्रेडचा विचार करायचा. आता हे झालं बँक निफ्टीचं. बँक निफ्टीमध्ये जर आज आपण बघितलं काय झालंय, छोटीशी टाइम फ्रेम लावूया 15 मिनिटाची, त्यामध्ये व्यवस्थित आपल्याला समजेल. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये व्यवस्थित समजेल. तर आपण बघितलं, तुम्हाला मी हा जो एरिया आहे त्याचा छोट्या टाइम फ्रेम मध्ये व्यवस्थित दिसेल. थोडे मोठे टाइम फ्रेम लावतो 45 मिनिट. बघितलं ते बघा, इथे काय आहे, इथे एक छोटीशी लिक्विडिटी आहे. तिथे मार्केटने टॅप केलंय, टॅप केल्यावर प्लस एक हे बघा, इथे जर झूम केलं तर तुम्हाला अजून व्यवस्थित दिसेल. इथे जे आहे, इथे स्ट्रॉंग एसेल हंटिंग, एकदम स्ट्रॉंग एसेल हंटिंग एरिया आहे. त्या स्ट्रॉंग एसेल हंटिंग एरियावरती मार्केट काय करत आहे, कन्सोलिडेट करत आहे शॉर्ट टर्म साठी. तिथे कन्सोलिडेट केलं, कन्सोलिडेट केल्यानंतर परत अप साईडला मुवमेंट मार्केटने मारली. पण तरी पण अजून बाईंगची स्ट्रेंथ आपल्याला दिसलेली नाहीये मार्केटमध्ये. जर छोट्याशा टाइम फ्रेम मध्ये बघितलं स्कॅल्पिंग एरियासाठी, तर स्कॅल्पिंग एरियासाठी मी तुम्हाला सांगितलं मार्केटने एक स्ट्रॉंग अप साईडला मुवमेंट मारली. पण इथं जे ऑर्डर आहेत, हा जो एरिया आहे, हा एरिया आहे बघा, ह्या एरियाच्या ज्या ऑर्डर आहेत, ह्या एरियाच्या ज्या ऑर्डर आहेत, ह्या कुठेतरी अजून फिल झालेल्या नाही. आणि मार्केटला जर एक स्ट्रॉंग अपसाईडला मुवमेंट हवी असेल, तर हा एरिया कुठेतरी फिल होणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय मार्केट अपसाईडला जाणार नाही. ओके, आणि मार्केटच्या वेळेस अप साईडला त्याचं स्ट्रॉंग रेजिस्टन्स 58,835 एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. बट मार्केटला तितक्या वर जाण्यासाठी मार्केटला काय लागणार आहे, त्यांना सपोर्ट लागणार आहे. तो सपोर्ट जो आहे तो कुठेतरी मार्केट मिस करते. ओके, खूप सारे न्यूज आले, पॉझिटिव्ह न्यूज आहे, मान्य आहे. कुठेतरी शांततेचा करार झालेला आहे, बट तो करार अजून झालेला आहे का, नाही. मार्केट अजून वेट करतं. 19 तारखेला आपल्याला व्यवस्थित समजून तो करार होतो की नाही, कोणी हा म्हणतंय, कोण नाही म्हणतंय. ओके, बट जोपर्यंत तो करार होत नाही तोपर्यंत काही आपण मार्केटवरती भरोसा ठेवू शकत नाही. मार्केट व्यवस्थित जरी तो करार झाला तर त्यांना ठेवा. ट्रॅप करायसाठी जर मार्केट गॅप अप झालं तर त्याला ह्या ऑर्डर ज्या आहे ते फिल करण्यासाठी यावंच लागेल. ज्यावेळेस ऑर्डर फिल होतात त्याच वेळेस मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग बाईंग आपल्याला एरिया बघायला भेटू शकतो. ओके, त्यानंतर जर बघितलं निफ्टी फिफ्टी, निफ्टी फिफ्टी मध्ये काय चाललंय, निफ्टी फिफ्टी मध्ये काय तेच आहे. बघितलं तुम्ही, ज्या साईन सांगितलं ते चिन्ह मार्केट रिट्रेसमेंट मारलं, परत तुझं सपोर्ट म्हणजे पूर्ण कन्सोलिडेट मार्केट आता सध्या करत आहे 45 मिनिटांमध्ये सुद्धा. ओके, जर आपण बघितलं असं इथनं अप गेलं, बट इथनं एक ठीकठाक एसएल हंटिंग एरिया होता. तर एसएल हंटिंग एरिया प्लस इथे एक स्ट्रॉंग लिक्विडिटी आहे बघा. या लिक्विडिटी स्वीप एरिया जो आहे, या लिक्विडिटी स्वीप एरियाचा व्यवस्थित मार्केटने प्राइस ऍक्शन घडली. त्या लिक्विडिटी स्वीप एरियावरती प्राइस ऍक्शन घडली, त्यानंतर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला भेटली कुठेतरी. ओके, बरं, आता जर आपण बघितलं तर इथे निफ्टी फिफ्टी मध्ये एकच आहे. राईट, निफ्टी फिफ्टी मध्ये सुद्धा हाय तितकी बाईंग आपल्याला कुठेतरी बघायला नाही भेटत आहे. जर आपण स्ट्रॉंग टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं, हे मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे रविवारच्या व्हिडिओमध्ये, तर ते परत परत सांगण्याची तर मला गरज नाही वाटत आहे. बट तरी पण सांगतो, मार्केटला जर अप जायचं असेल तर हे सपोर्ट आहे, त्या सपोर्टवरती मार्केटला टॅप व्हावं लागेल. जर गॅपअप झालं, गॅपअप झाल्यानंतर एकदम स्ट्रॉंग जर रेजिस्टन्स हवा असेल तर हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. आणि मला असं वाटतं हे न्यूजच्या इम्पॅक्टमध्ये, सेंटिमेंटमध्ये कुठेतरी मार्केटमध्ये एक सायनोसॉइडल व्ह्यू, एक झिगझॅग मुवमेंट कुठेतरी आपल्याला बघायला भेटू शकतात. ओके, आता यानंतर जर दुसरं बघितलं सेन्सेक्स मध्ये, पण आता हे वर जाण्याचं कारण एक मेन आहे आयटी सेक्टर. आज आयटी सेक्टरमध्ये एक ठीकठाक मुवमेंट बघायला भेटली. काय बोललो तुम्हाला, इथे एक सपोर्ट आहे, सपोर्टवरती मार्केट टॅप झालं, त्यानंतर आयटी सेक्टरमध्ये आपल्याला जवळजवळ 5% मुवमेंट आपल्याला ग्रोथ कुठेतरी बघायला भेटली. होय, त्यामुळे आयटी सेक्टरनेच कुठेतरी निफ्टी फिफ्टीला तारलंय असं म्हणता येईल. ओके, आता आयटी सेक्टरने जर मुवमेंट मारली तर कुठेतरी होऊ शकतं, पण आयटी सेक्टर अप निघालं तर आता बँकचं प्रॉफिट बुकिंग होऊ शकतो. बँकचा प्रॉफिट बुकिंग जर झाला तर कुठेतरी आपलं परत एकदा डाऊन साईड बघायला भेटू शकते. एकदम छोटी, लॉंग टर्म साठी नाही, एकदम छोटी डाऊन साईड आपल्याला बघायला भेटू शकते. आणि परत एक चांगलं वातावरण मार्केटमध्ये तयार होईल. जर बघितलं त्यानंतर मिड कॅपचे पण ते झाले. सर्वात इम्पॉर्टंट सेन्सेक्स मध्ये काय बोललेलं आहे, इथं जी मुवमेंट आहे त्या मुवमेंट वरतीच मला कुठेतरी डाऊन साईड बघायला भेटते. सेन्सेक्स मध्ये सुद्धा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जे आहे ते कुठेच आपल्याला बाईंग प्रेशर दिसत नाही मित्रांनो, धनाटक कुठेच दिसत नाही. हा एक मार्केटने डायव्हर्जन तयार केलंय, सीईचा विचार मार्केट करते, पण अप जाण्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट हवा. इथलच्या ऑर्डर जे आहेत ते फिल झालेल्या नाहीये. हा जो पूर्ण एरिया बघितला तुम्ही, तर इथलचं पूर्ण ऑर्डर फिल झालेलं नाही. मग आता एवढ्या एरियामध्ये सपोर्ट कुठे आहे, राईट, तो सपोर्ट सुद्धा मी तुम्हाला सांगितले सगळे. हे बघा, इथे एक पहिला सपोर्ट आहे, तिचा 74,875चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. राईट, 75,832 एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे.
हे एरिया कुठेतरी मार्केटने फील केलेलं नाही, हे एरिया कुठेतरी मार्केटने पूर्णतः भरलेले नाही, त्याचे ऑर्डर जे आहे ते फील झालेले नाही, त्यामुळे कुठेतरी मला एक सेलिंगचं प्रेशर मार्केटमध्ये दिसतंय. आता जर बघितलं आपण फायनान्स सेक्टरमध्ये पण ते चालू आहे, कन्सल्टेशन दाबून चालू आहे. राईट, हे पूर्ण ट्रॅपचं वातावरण मार्केट तयार करत आहे कुठेतरी, आणि हे ट्रॅपच्या वातावरणात फसू नका. विचार करा, मार्केटमध्ये एकदम ऑर्डर जे आहे ते फिल झालेले नाहीये सीरीच्या. मार्केटला एक स्ट्रॉंग सपोर्टची गरज आहे. त्या स्ट्रॉंग सपोर्टसाठी मार्केट एक डाऊन साईड मारेल, आणि डाऊन साईड मारल्यानंतर कुठेतरी एक अप साईड आपल्याला मुवमेंट बघायला भेटू शकते. ओके, आता आपण FIDIचा डाटा देखील बघूया. कालचा नेमकी काय झालाय, मार्केटचा व्ह्यू काय राहू शकतो ते देखील आपण बघू. FIDI जे आहे ते कॅशमध्ये काय विचार करत आहे. जर आपण बघितलं मंथलीमध्ये एफआयचा व्ह्यू जो आहे तो निगेटिव्ह आहे बघा. एफआयने जवळजवळ 46,979 रुपयाची सेलिंग केली करोड, आणि DIने काय केलं, 61,136 रुपयाची बाईंग केली करोड. 61,000 करोडची बाईंग, आणि FIने 46,000 करोडची सेलिंग केली आहे. त्यामुळे लॉंग टर्म मध्ये FI जे आहे ते कुठेतरी सेलिंग विचार करतात. पण डेली टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं आपण, डेली टाइम फ्रेम मध्ये कालचं जर बघितलं 16 जानेवारीचं, तर 16 जानेवारीमध्ये काय झालंय, DIने बायच केलेलं नाही, FIने सेल केलंय 750 करोड. ओके, DIने काहीच बाय नाही केलंय, म्हणजे ते कुठेतरी मॅन्युप्युलेशन चालू आहे मार्केटमध्ये, आणि एक ठीकठाक सपोर्टचा विचार DI करत आहे, FI करत आहे. त्यामुळे जोपर्यंत ते कन्सोलिडेट करत व्यवस्थित मार्केट टॅबमध्ये येत नाही, तोपर्यंत डिस्ट्रीब्युशन ते काय देणारच नाही. त्यासाठी मार्केटमध्ये स्ट्रॉंग, अगदी स्ट्रॉंग सपोर्टची गरज आहे, आणि ते सपोर्टला कुठेतरी मार्केट परत आणेल. त्यानंतर एकदम स्ट्रॉंग आपल्याला बाईंग बघायला भेटू शकते. न्यूजवर मार्केट चालत नाही. न्यूजवरती जर तुम्ही विचार केला चालतं, थोड्या काळापुरतं चालतं, पण लॉंग टर्म मध्ये ते टेक्निकलवरच चालतं. आज जर बघितलं आपण 16 जून मध्ये काय झालं, 16 जून मध्ये जे FI आहे त्यांनी म्हणजे पहिली परचेस केलं 13,000 करोडची, आणि त्यांनी सेलिंग केली 14,000 करोडची, म्हणजे नेट लॉस मध्ये होते. त्यांनी जे पैसे ते काढून घेतले 750 करोड रुपये. आणि आज DIने काय केलं, 13,500 करोडची बाईंग केली, 13,500 करोडची सेलिंग केली, म्हणजे 0.06, म्हणजे 60 लाखाची बाईंग कुठेतरी FI आपल्या DIने केली आहे. सो त्यांचा व्ह्यू जो आहे तो लॉंग टर्म मध्ये बुलिश नाहीये. म्हणजे लॉंग टर्म म्हणजे कसं म्हणते, अगदी 1-2 आठवड्यासाठी ते बुलिश नाही, ते कन्सोलिडेट करते, एक डाऊन साईड मारते, सगळ्यांची SL उठते, 90% ट्रेडर त्यामध्ये ट्रॅप होतील, आणि त्यानंतर ते मुवमेंट काय करतील, कॅच करते. ही सायकोलॉजी आहे मार्केटची, ही सर्वात इम्पॉर्टंट महत्वाची सायकोलॉजी आहे. आणि सर्वात यामध्ये पॉझिटिव्हनेस काय चालू आहे माहितीये, एक कुठेतरी फेअर व्हॅल्यू तयार झालाय. जो फेअर मार्केटमध्ये होते ते कुठेतरी संपलंय, आणि मार्केटमध्ये एक हॅपीनेस कुठेतरी यायला लागलाय, बिकॉज इराण आणि US वार कुठेतरी कमी होत आहे. कुठेतरी शांतता प्रस्ताव पाकिस्तान आणि कतारच्या मदतीने होतोय. ते जर झालं ते 19 तारखेला येईल. 19 तारखेला आल्यानंतर मार्केटमध्ये समजेल आपल्याला की काय व्ह्यू होऊ शकतो. ओके, मग कुठेतरी ऑइलच्या प्राइसेस जर कमी झाल्या, गोल्ड प्राइसेस जर कमी झाल्या, हे वाईस वर्ष असतं, त्या प्राइसेस कमी झाल्या, स्टॉक मार्केट वाढतं. राईट, हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.